प्रश्न पहा. अलीकडेच प्रोबो सुबियांतो हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहे? उत्तर आहे इंडोनेशिया. नेक्स्ट प्रश्न पहा. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे? उत्तर आहे आर. अश्विन. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतीच 16वी वर्ल्ड सोशल फोरमची बैठक कोणत्या देशात सुरू झाली आहे? उत्तर आहे नेपाळ. नेक्स्ट प्रश्न पहा. कोमुरावेली रेल्वे स्टेशनची पायाभरणी नुकतीच कोणत्या राज्यात झाली आहे? उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्यात नुकतीच मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे राजस्थान. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या बँकेने नुकताच वर्ल्ड बेस्ट टेक्नॉलॉजी बँक पुरस्कार जिंकला आहे? उत्तर आहे साऊथ इंडियन बँक. भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे ग्रॅमी पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न पहा. नौदल सराव मिलनची 12वी आवृत्ती अलीकडे कुठे आयोजित केली जाईल? उत्तर आहे विशाखापट्टणम. पुढील प्रश्न पहा. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एशियन ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2024 भारताने एकूण किती पदक जिंकले? उत्तर आहे 4. पुढील प्रश्न पहा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची कोणत्या राज्यातून राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे? उत्तर आहे ओडिशा. नेक्स्ट प्रश्न पहा. भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे संबलपूर, ओडिशा. नेक्स्ट प्रश्न पहा. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच पेस उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? उत्तर आहे नासांनी. खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला? उत्तर आहे डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर यांना. पुढील प्रश्न पहा. डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? उर्दू भाषेतील. त्यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिणी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत. पुढील प्रश्न पहा. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकावर. भारतात महागाईचा दर 5.6% इतका आहे. पुढील प्रश्न पहा. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? राजस्थान येथे आहे आणि इथे किती आहे? 146 कारागृहाची एकूण संख्या आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुशिक्षित शहर ठरले आहे? उत्तर आहे अबुधाबी शहर. नेक्स्ट प्रश्न पहा. फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या 10 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश झाला आहे? उत्तर आहे मुकेश अंबानी. पुढील प्रश्न पहा. ॲमेझॉन जंगलात शोध लागलेल्या जगातील सर्वात मोठ्या सापाचे लॅटिन नाव काय? उत्तर आहे युनेक्टम अकायमिया. पुढील प्रश्न पहा. भारतीय महिला फुटबॉल संघाने कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून पहिल्यांदा युरोपीय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे? उत्तर आहे एस्टोनिया. पुढील प्रश्न पहा. माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे? उत्तर आहे UAE. नेक्स्ट प्रश्न. प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव काय होते? उत्तर आहे गीतमाला. पुढील प्रश्न पहा. फली नरिमन यांचे निधन झाले ते कोण होते? ते घटनातज्ज्ञ आणि वकील होते. नेक्स्ट प्रश्न पहा. भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाचा यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर आहे CE-20. नेक्स्ट प्रश्न पहा. सामान्य जनतेचा नोबेलमॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? उत्तर आहे हेमलता नेसरी.
पुढील प्रश्न पहा. भारतात एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहे? उत्तर आहे 550. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे शशी थरूर.